नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नामस्मरणाची अखंड ज्योत म्हणजेच वारीचा आत्मा, वारीतलं वैष्णव जीवन म्हणजे संयम, शुचिता आणि सेवा, वारीनंतरचं आयुष्य म्हणजे भक्तीतून उन्नतीचा मार्ग। तर मंडळी, हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, वारी हे केवळ शरीराचं चलनवलन नाही, वारी हे एक अंतर्मनाचं प्रवास गान आहे, जिथे प्रत्यक्ष पावलाशी जोडलेलं असतं नामस्मरण। या वारीचा खरा आत्मा म्हणजे रामकृष्ण हरी, पंढरीनाथ महाराज की जय, विठोबा रखुमाईचा गजर। वारी चालताना हे शब्द असतात ओठांवरही, मनातही आणि पावलांमध्येही। नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव उच्चारणं नव्हे, ते आहे देवाशी न संपणारा संवाद। जसं संत तुकाराम महाराज म्हणतात, पुढे चालावे नाम, मागे राहावे नाम, वर बघावे नाम, खाली पहावे नाम। वारीमध्ये हेच घडतं, निरंतर नामस्मरण जणू विठोबाला भिजवणारी अखंड धारा। वारी सुरू झाली की टाळ मृदंगाच्या नादात सुरू होतो तो गजर। हा गजर देहाला थकवा जाणवू देत नाही आणि ते नामस्मरण देतं मनाला समाधान, हृदयाला ऊर्जा आणि पावलांना दिशा। वारीत एक लक्षात येतं, जिथे नाम आहे तिथेच राम आहे। संत परंपरेत नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन मानलं गेलं आहे। संत नामदेव महाराज म्हणतात, नाम घेतले विठोबाचं तर शरीरातच वैकुंठ दिसते। संत तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाचं नाम घ्या रे, तेच आपलं खऱ्या अर्थानं धन। हे संत आपल्या जीवनात सर्वत्र अनुभवतात। वारी म्हणजे या संतांच्या शिकवणुकीचं प्रत्यक्ष साकारण, जिथे लाखो लोक एकत्र येऊन एकच नाव उच्चारतात, विठोबा विठोबा आणि विठोबा। वारीत जे नामस्मरण केलं जातं त्यामागे केवळ भक्ती नाही, तर ते आहे मानसिक शांतीचं वैज्ञानिक तत्त्वज्ञान। वैज्ञानिक दृष्टिकोन असा, नाम जप करताना मन एकाग्र होतं, आपल्या श्वासोच्छ्वासाशी नाम जुळलं की मेंदू शांत होतो आणि त्याने ताणतणाव कमी होतो, सकारात्मक विचार वाढतात, मानसिक शांती मिळते। लाखो वारकरी चालत असतानाही शांत असतात, कारण ते नामात स्थिर असतात। नाम म्हणजे त्यांचं मानसिक आधारस्थान। आध्यात्मिक जागृतीसुद्धा होते। नाम म्हणजे आत्म्याचा आवाज। विठोबाचं नाम घेतलं की आपल्यातल्या विठोबाशी भेट होते। मग बाह्य मंदिराला भेट देणं ही केवळ एक प्रक्रिया उरते, खरी भेट होते मनात। वारीमध्ये एक गोष्ट खूप प्रभावी असते, सर्वांची एकत्रित नामस्मरणाची ऊर्जा। वारीतील सामूहिक नामस्मरणामुळे एक आत्मिक क्रांती होते। लाखो लोक एकत्र एका सुरात म्हणतात, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी। हा गजर केवळ कानात नाही वाजत, तर तो थेट हृदयात घुमतो। सामूहिक नामस्मरणाचा परिणाम काय, तर तिथे कोण मोठा कोण लहान असं नाही, तिथे कोण जात धर्म वर्ण असं विचारत नाही, तिथे सगळे एकाच विठोबाचे, विठ्ठलाचे भक्त असतात। या सामूहिक नामगजरात होते हृदय विरघळलेली, अश्रू वाहणारे डोळे आणि विठोबाचं सानिध्य अनुभवणारे जीव। नामस्मरण वारीनंतरही चालू ठेवायची अखंड परंपरा आहे। वारी संपते पण नामस्मरण संपत नाही। वारीतून परतलेला वारकरी घरी जाऊनही विठोबाचंच नाम घेत राहतो। घराघरात हरिपाठ चालतो, सकाळी उठून विठोबा म्हणणं, संध्याकाळी हरिपाठ, अभंग, घरात विठोबाची प्रतिमा, टाळ आणि मृदुंग। वारी शिकवते, देवाला शोधायला पंढरपूर लागत नाही, हृदयात विठोबा जागवण्यासाठी फक्त नाम लागते। निष्कर्ष असा आहे, वारीची खरी भेट म्हणजे नामस्मरणाची जागृती। वारीत कोणी दर्शन घेतं, कोणी विठोबाला स्पर्श करतं, पण सर्वात मोठी भेट असते नामाशी झालेली आपली नाळ। वारी संपल्यावरही जर आपल्यात नामस्मरणाची ज्योत अखंड पेटत राहिली, तर समजा वारी फक्त पंढरपुरात झाली नाही, ती आपल्या अंतर्यामात झाली। वारकरी म्हणतो, पावलांनी आलो पंढरी, पण नाम घेतलं म्हणून विठोबा पावलात आला। वारी ही फक्त चालण्याची यात्रा नाही, ती आहे एक जीवन पद्धती।
आणि ही जीवनपद्धती घडते वैष्णव जीवनाच्या तत्वांवर. वारकरी हा केवळ यांत्रिक नसतो, तो असतो संयमी, शुद्ध आणि सेवाभावी भक्त. वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनात दिसते संयमित वागणूक, शुद्ध विचार आणि आचरण, सेवेला परमधर्म मानणारी वृत्ती. हीच वृत्ती म्हणजे वैष्णव जीवनशैली. संयम म्हणजे वारीतील अंतर्बाह्य तप. वारीसाठी निघालेला वारकरी काही दिवस आधीपासूनच आपलं जीवन संयमित करतो. हा संयम म्हणजे फक्त खाण्यापिण्याचा नाही, तो आहे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक संयम. शारीरिक संयम म्हणजे सकस सात्विक भोजन, अल्प खाणं, मित आहार, शरीरावर ताण सहन करण्याची तयारी. मानसिक संयम म्हणजे राग, लोभ, द्वेष यांच्यावर नियंत्रण, सतत नामस्मरणात मन स्थिर करणं, कुटुंब, व्यवसाय यांच्याशी असलेलं मोहाचं नातं काही काळ बाजूला ठेवणं. सामाजिक संयम म्हणजे आपल्याला मिळालेलं अन्न वाटून खाणं, कुठेही अस्वच्छता न करता सगळीकडे स्वच्छता राखणं, दुसऱ्याला त्रास न होता वागणं. वरील संयम वारकऱ्यांना केवळ चालण्यासाठी तयार करत नाही, तर आत्मशुद्धीसाठी आवश्यक अधिष्ठान ठरतो. शुचिता म्हणजे अंतःकरण आणि शरीराची निर्मळता, शुद्धता. वारीमध्ये स्वच्छता, शुद्धता आणि सात्विकता यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शुद्धतेचा अर्थ फक्त आंघोळ करणं नाही, ती आहे मन, वाणी, आचार आणि शरीराच्या स्वच्छतेचं एक संपूर्ण शास्त्र. शुचितेची 3 रूपं आहेत. शरीराची शुद्धता, दररोज स्नान, स्वच्छ वस्त्र परिधान करणे, उकडलेलं शुद्ध अन्नच सेवन करणे, सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व देणे. विचारांची शुद्धता म्हणजे दुसऱ्याविषयी द्वेष, मत्सर, आकस न ठेवणे, सकारात्मक विचार ठेवून नामात मन रमवणे, कुणाचं वाईट न बोलणं. भावनेची शुद्धता म्हणजे मनात भक्ती, प्रेम आणि समर्पण राखणे, क्षमाशील वृत्ती अंगीकारणे, आपण केवळ भक्त आहोत या भावनेने राहणे. वारकरी जगतो त्यातून एक शिकवण मिळते. देहाच्या स्वच्छतेसारखं मनाची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे. सेवा म्हणजे वारकऱ्यांचा आत्मधर्म. वारीच्या मार्गावर दिसतं ते सेवेचं अद्वितीय तत्त्वज्ञान. वारीत सेवा करायची म्हणजे कोणाला खाऊ घालणे, कोणाचे पाय चोळणे, कोणाचं ओझं उचलणे, एखाद्याला सावली देणं. सेवा का करतात वारकरी? तर कारण त्यांनी संतांचे उपदेश ऐकलेले असतात. संत तुकाराम महाराजांनी म्हटले, जे सेवा करती आत्मा राम, तयास करी नमस्कार. वारीत सेवा करणे हे स्वतःच्या पापाचं क्षालन असे मानले जाते. वारीतल्या सेवांचे प्रकार म्हणजे फुकट चहा पाणी देणारे दिंडीतले सेवक, वारकऱ्यांचे पाय धुणारे गावकरी, सद्ग्रंथांचे वाचन करणारे वाचक, भजने म्हणणारे, कीर्तन करणारे. आत्मसेवेचे प्रकार. सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही अपेक्षेशिवाय केली जाणारी सेवा. वारीत सेवा करतो तो विठोबाचं रूप मानून दुसऱ्यातल्या देवाची पूजा करतो. वारीतलं वैष्णव जीवन म्हणजे सजीव पाठशाळाच आहे. वारी ही एका प्रकारे जगण्याची सजीव पाठशाळा आहे. इथे प्रत्येक जण एक शिष्य असतो आणि विठोबा गुरु असतो. या पाठशाळेत शिकवणं मिळतं संयम, शुचिता आणि सेवा यांच्या माध्यमातून. वारीतील अनुभव म्हणजे काय? तर एका क्षणी थकल्यासारखं वाटतं, पाय सुन्न होतात, अंगात त्राण राहत नाही, पण ओठांवर रामकृष्ण हरी आलं की देहात नवी ऊर्जा संचारते. हीच वारीची प्रेरणा आहे, देवासाठी झिजण्याची, त्याच्या सेवेत वाहण्याची. वैष्णव जीवन आजच्या काळासाठी उपयुक्त का आहे? तर आजच्या युगात जिथे भोगवादी जीवनशैली वाढते, जिथे असहिष्णुता, अहंकार, स्पर्धा भरलेली आहे, जिथे सेवा नव्हे स्वार्थ वाढतोय, त्या काळात वारी शिकवते, एक दिवस संयम पाळून बघ, एक विचार शुद्ध ठेवून बघ आणि एक वेळ निरपेक्ष सेवा करून बघ. विठोबा तुझ्या हृदयात प्रकट होईल. वारी हे वैष्णव जीवनाचं प्रत्यक्ष साकारण आहे. वारी ही एक भक्तिमय जीवनशैली आहे. वारी शिकवते, जे जीवनात स्थैर्य आणते ते संयम, जो आत्मा आणि मनाला निर्मळ करते ती शुचिता, शुद्धता, आणि जी आपल्याला द्वैतमधून अद्वैतमध्ये नेत असते ती म्हणजे सेवा. वारीत येणारा प्रत्येक जण काही काळ वैष्णव होतो,
शुद्ध अंतःकरणाने, सेवा वृत्तीने आणि नामात रंगून ही यात्रा एका देवाच्या भेटीसाठी नसून स्वतःच्या आत्म्याशी होणाऱ्या भेटीसाठी आहे. भक्तीतून उन्नतीचा मार्ग म्हणजेच वारीनंतरचं आयुष्य. वारी संपते, पावलं थांबतात. पंढरपुरातून परत घरी जातो तो वारकरी, पण आता तो वेगळा असतो. त्याच्या चेहऱ्यावर असते समाधान, मनात शांतता आणि हृदयात विठोबा. वारीनंतर काय घडते तर वारीच्या प्रवासात आपण बाहेरून चालतो, पण आतून आपलं मन आणि आत्मा देखील चालत असतो. वारीनंतर प्रत्येक वारकरी विचार करतो, मी आता काय शिकलो? ही अनुभूती मी रोजच्या जीवनात कशी आणू? वारी म्हणजे एक आध्यात्मिक विद्यापीठ. पंढरपूर हा परीक्षा केंद्र आहे आणि नामस्मरण, सेवा, भक्ती हे त्याचे अभ्यास विषय आहेत. भक्ती म्हणजे केवळ देवभक्ती नाही, ती जीवन भक्तीसुद्धा असावी. वारी शिकवते की भक्ती ही फक्त देवासाठी नसते, ती असते कुटुंबासाठी, समाजासाठी, कर्तव्यासाठी. वारीनंतर खरा वारकरी काय करतो तर तो अधिक संवेदनशील पती पत्नी होतो, अधिक जबाबदार पालक होतो आणि अधिक नैतिक कर्म करणारा समाजबद्ध नागरिक होतो. कारण त्याला समजतं की विठोबा फक्त मंदिरात नाही, तो माझ्या कृतीत आहे. वारीनंतरचे संकल्प म्हणजे जीवनात भक्ती जपण्याचे उपाय. वारीनंतर अनेक वारकरी घेतात काही संकल्प. दररोज हरिपाठ करणे, एक वेळ उपास ठेवून विठोबाला अर्पण करणे, प्रत्येक दिवशी थोडं तरी नाम घेणे, विठोबाच्या गुणांची क्षमा, प्रेम, समता आपल्या जीवनात उतरवणे. ही संकल्प मानवी जीवनाला, मानवी आयुष्याला दिव्यता देतात. वारीनंतर तो वारकरी म्हणतो, मी पुन्हा विठोबाला भेटायला येईन, पण तोपर्यंत मी माझ्या कृतीत त्याला प्रकट करू शकेल. आत्मशुद्धी आणि मनःशांती वारीनंतरचा खरा लाभ. वारीनंतर वारकरी मनाने स्थिर होतो, तसंच त्याचं जीवनही आत्मशुद्ध होतं. यामागचं कारण म्हणजे विठोबाच्या भेटीमुळे झालेली अंतर्मुखता, संतांची शिकवण आणि सामूहिक साधनेचा प्रभाव. वारी म्हणजे एक आत्मशुद्धीचा यज्ञ, मनःशांतीचा अनुभव आणि स्वतःच्या मर्यादांची ओळख. वारीनंतर समाजात भक्तीची सेवा रुजवणं. वारीनंतर खरा वारकरी स्वतःपुरता न थांबता समाजासाठी झटतो. संतांनी दाखवलेला मार्ग म्हणजे कीर्तन करणे, नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित करणे, वृक्षारोपण, स्वच्छता, शिक्षण यासाठी काम करणे. वारी शिकवते की भक्ती म्हणजे उपासना आणि समाजसेवा. वारकरी फक्त चालत नाही, तो इतरांनाही घेऊन चैतन्याच्या वाटेवर चालायला शिकवतो. वारीनंतर जीवनाचं अर्थपूर्ण रूपांतर म्हणजे वारीनंतर अनेक लोक सांगतात, माझं आयुष्यच बदललं, माझ्या विचारांची दिशा बदलली, मी आता जास्त शांत आणि समाधानाने जगतो. का? कारण वारी त्यांना शिकवते सोपं जीवन जगावं, स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करावा, दैनंदिन कर्मातही विठोबा शोधावा. वारीनंतर हे मन असं म्हणतं, जिथे मी प्रेमाने वागतो तिथे विठोबा आहे. वारकऱ्याचे जीवन सततच्या भक्तिमय प्रयत्नांचं एक उदाहरण आहे. वारी संपली तरी वारकरी थांबत नाही, तो रोज विठोबाच्या नामात, कर्तव्यात आणि व्यवहारात भक्तीचं बीज रुजवत राहतो. वारकरी म्हणजे सतत चालणारा साधक, मनात नाम घेणारा योगी आणि विठोबाला घरात पाहणारा भक्त. त्याचं आयुष्य म्हणजे प्रपंचात परमार्थ शोधणं आणि भक्तीच्या प्रकाशात वाट चालणं. वारीनंतरचं खरं पंढरपूर म्हणजे वारी फक्त एक धार्मिक प्रवास नाही, ती आहे जीवनदृष्टी बदलणारी तपश्चर्या. वारीनंतर जेव्हा एक सामान्य माणूस माझं आयुष्य विठोबाच्या कृपेने सुंदर झालं असं म्हणतो, तेव्हा समजावं वारीचं खरं यश गवसलं. पंढरपुरात विठोबा भेटतो, पण वारीनंतर आपल्यातल्या विठोबाशी रोज भेट घडवणं हेच खरं म्हणजे भक्ती मार्ग. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. धन्यवाद.